यांच्या डोक्यात वेगळं आहे. मी रिअल सांगायलो आज सोलापूरच्या नगरीतून यांच्या डोक्यात हे जरांगे पाटील हे पक्का आरक्षण मराठ्याला द्यायला लागलाय. नोंदी देणं म्हणजे पक्क आहे. मग आता गैरसमज पत्रा मराठ्यात म्हणजे प्रमाणपत्र काढणार नाही का रद्द व्हायला लागले. रद्द कसं का होती? ओरिजिनल नोंदी आहेत शिंदे समिती शोधल्या. रद्द कसं काय करायला तुम्ही? यांना सातारा संस्थांचं कोल्हापूर संस्थांचं गॅजेट द्यायचं नाही. यांना 58 लाख नोंदी द्यायच्या नाहीत म्हणून मराठ्यांनी जागे व्हा. राजकारण नंतर करू, राजकारण नंतर करू. अगोदर मराठे एकत्र या तुमच्या लेकरा बाळाचं आयुष्याचं कल्याण करण्यासाठी. पर्याय नाही. उघड उघड अन्याय केलाय तरी तुम्ही खरबडून जागे होणार नसलात तर तुमच्यात मराठ्याचं रक्त खेळतच नाही. सरकार कुठेतरी थंड हे आंदोलन आपलं थंड पद्धतीने करून प्रमाणपत्र जे आहेत ते वैध ठरवण्यात आलेले आहेत. 219 फक्त अवैध ठरवण्यात आलेले आहेत असं सरकारकडून सांगण्यात. मग सरकारने मीडिया ट्रायल कमी केली 4 साठी 2 दिवस. मराठ्यात गैरसमज पसरायचा होता का? प्रमाणपत्र रद्द होते कुणबीचे प्रमाणपत्र काढू नका. काही समन्वय खाताखात धरले मराठ्याचे, काही अभ्यासक धरले. त्यांनी सांगायचं हे टिकणारच नव्हतं. आम्हाला माहित होतं. तुला काय बोलता माहितीये का टिकणार होतं का नव्हतं? 2 वर्ष झाले नोंदी ग्रामपंचायतला चिपकेलेल्या आहेत. उर्दू भाषेतल्या मुडी लिपीतल्या आहेत. आम्हाला तर येते का? वास्तव सरकारला मुडी लिपी अभ्यासक सापडत नाहीत भाऊ. सध्याची पोझिशन आहे ती नाही सापडत. आणि आमच्या त्या असून तुम्ही गैरसमज पसरला. पण नशीब मराठ्यांच्या बाजूने. शेवटचा डाव होता फडणवीस साहेबाची. मराठ्यात गैरसमज पसरून फूट पाडता येते का? पण नशीब चांगलं होतं. नेमकं जात पडताळणी समितीने संभाजीनगरच्या दिलेला निर्णय आमच्या हाताला लागला की फाईल असतो. आता फडणवीस साहेबाला कळालं नाही. याला महत्वाचं आहे. आता फडणवीस साहेबाला कळालं असेल याचे पण किती लांब हात आहेत. आम्ही तो निर्णय घेतला. बावनकुळेनं गुपचूप दिलेलं ते पत्र आहे. मी बी काहीतरी असन भाऊ. बावनकुळ्या दिसतो वेगळा कसला करून असा शिल्प चिटकेल्यासारखं वेगळा दिसतो भोंगा. हडप्पा संस्कृती नाही का ती एक गेंडा स्वामी आमका स्वामी इथं डुक्कर जाणार तो आहे. चिडलो कमून. गरीबाच्या लेकराचा अधिकार नाही हो तुम्हाला रद्द करायचा. ओबीसीचं एकही प्रमाणपत्र रद्द करा असं मराठीच्या तोंडाचा शब्द नाही. गरीबाचे लेकर असते. तो हातानं वाटोळं करायला लागला. ते पत्र पण माझ्या हाती लागलं आणि मग मी दाखवलं. तेव्हापासून फडणवीसांना काय सुधारणा की ह्यो बावनकुळ्या फडणवीसांना बदनाम करायला लागला का काय हे फडणवीस साहेबाच्या मंत्र्यात चर्चा आहे. मला रातभर फोन आहे. मीडियावाल्याला खोटं बोलत नाही भाऊ. आपण आम्हाला पक्की साथ देणारे तुम्ही. पण शिंदे साहेबाची झोप नाही. आत्ता गाडीत फोन आलता. काय म्हणले साहेब? ते म्हणले आमची चूक सुधारित होतो आम्ही बघतो. प्रेम सुरू सुधारायची. राजकारणात मी चपडप करणार नाही. कशात? तुमच्या भाजपमध्ये शिवसेनेत राष्ट्रवादीत मी चपडप करणार नाही. चूक सुधारा दोघांनी पण आणि आमचे प्रमाणपत्र पुन्हा द्या. काहीच हरकत नाही. नाही दिले तर मराठ्यांनी गप बसायचं नाही. नसता तुमच्यात मराठ्याचं रक्त खेळत नाही हे आम्ही मराठी सिद्ध करणार. दुसरं तुम्हाला मराठ्यांच्या लोकांना आम्ही पाडणार. शिंदे साहेबांचा फोन आला होता का तुम्हाला? त्यांच्या ओळखीचा त्यांचा फोन घ्या ना मी. त्यांचा घ्याय ना कोणाचाच घ्याय नाही. कोण मिस कॉल दाखायचे मग? त्यांचे सगळ्याचे भाजप सहित मिस कॉल आहे. घ्यायचेच नाही. तुम्ही रितसर करा. संजय शिरसाटचे तर 250 पेक्षा जास्त असते. चूक केल्यावर माफ नाही करणार अजिबात. कुठे तुम्ही दुरुस्त करा. पहिल्यासारखं प्रेम सुरू. सरकार कुठेतरी तुमचं आंदोलन जे आहे टप्प्याटप्प्याने तुम्ही जात आहे मात्र ते कुठेतरी थंड करायचं, थोडा बढावा द्यायचा आणि पुन्हा एक मागणी मान्य करायची पुन्हा थंड करायचं असा हा प्रयत्न दिसतोय का थंड करून खाण्याचा? त्यांच्या डोक्यातच हे नाही मराठी पहिले नाही राहिले म्हणून. मराठी थंड होतच नाही. कवा गरमच कवा गरम येत. पण आता लय चावताळे. ही जे डाव नवीन रचला ना लय भयानक. आताची पोझिशन सांगू तुम्हाला. आता एवढ्याची 4 घंट्यात मला हे रात्री कळालं होतं. पाठ 5:30च्या टायमाला पाठ ते देवेंद्र फडणवीसांनी सगळे डाव करून बघितले. आता शेवटचा डाव काहीतरी आल्यावर हल्ला करायचा किंवा मला अटक करायची. याला कुठेतरी काहीतरी दगडफेक झाली पाहिजे. रोड बंदोबस्त काढायचा. ही पत्रकार आमच्या सोबत आहे. धाराशिवच्या बाउंड्री पर्यंत रोड बंदोबस्त होता. तिथून पुढे रोड बंदोबस्त उठवला. मला रात्री कळायला सकाळी यशस्वी झालं. मी खोटं कधीच माहिती देत नाही. आणि तू अटक करायला कोण येणार आहे? तू नुसतं ई. मग तुला मराठी काय असते सांगते ते बाकीचे भेटेत. ईडीचं भेव वाटत अमक्याचं भेव वाटतं. माझ्याजवळ काय घंटे ईडीला भेडीला. तू नुसतं पुढून येईन. तू अटक करून दाखव. मग मराठ्यात तुला कळण राज्यात काय. यांना काय झालं? यांना एक माज आला.
यांच्या डोक्यात एक शब्द गेलेला आहे, आपलं कोणी काही करीत नाही. बहुमताने आलो, त्यांना माहितच नाही मराठ्यांनी निवडून दिलं. हे मुसलमानाच्या मागं लागले, त्यांना वाटलं आमचं कोणी काही करीत नाही. हे धनगराच्या मागं लागलेत, 15 वर्ष झालं फसिलंय, त्यांना वाटतं आमचं कोणी काही करीत नाही. मराठ्याला फसिलं, आता दलितांचं बंजारा समाजाला फसवलं, त्यांच्या डोक्यात खुटी. शेतकऱ्याला फसवलं. आता तुम्हाला दाखवतो, तुमच्या डोक्यात जे आहे ना, आमचं कोणी काही करू शकत नाही. आता मी दाखवतो तुम्हाला 29 ऑगस्टला तुमचं कोण काय करीत, त्यांना पळता भुईच कमी करतो. कुठेतरी घाव घालण्याचा प्रयत्न आहे का सरकारचा? हे आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न आहे? नाही, इमानदारी जरी इकली तर फडणवीस काही पण करू शकते, पण त्यांना माहित नाही मनोज जरांगे काही पण करू शकतो, मराठे सुद्धा काही पण करू शकतो. अन्याय सहन करणारे अवलाद आमचे मराठ्यांचे नाही. पक्ष फिक्षे गेले उडत, मराठे काही पण करू शकतात फडणवीसांनी जर चाल केली तर. काही पण. मंतरवरती जिंजींच्या आंदोलनाच्या समर्थनासाठी गेला होता, आता जिंजींना काय आव्हान आहे? त्यांना नाही, मी आव्हान नाही करत. मी मंत्र्याला बी कधी बोलित नाही. आंदोलनाला बसलो, येतो का भेटायला, ये नाही तर नको येऊ. ज्याचे त्याचे रूल असते, त्यांना यायचं असलं येते ना. आम्हाला वाटलं त्या लेकरासाठी धावायचं, सगळ्या जाती धर्माचे लेकर आम्ही धावलो दिल्लीपर्यंत, ते त्यांनी ठरवायचं असतं. आव्हान करून असं बळच कोणाला यायचं नसेल तर आपण बळच या का म्हणायचं. दादा, सोलापूर जिल्हा परिषद मध्ये एक दादा अरे बाबा, त्या प्रसाद लाड भाऊला एकटं मरमर करून काय करीन ते? एकटं तर पडत काय करणार? ते विखे पाटील तर पडत आहे वरूनच, काय म्हणतात ना त्याला, आडात नाही पावऱ्यात कोडून यायचं. फडणवीसाची हिरच कोरडी कोरडी, शेतकऱ्यासाठी, मराठ्यासाठी, धनगरासाठी. आता त्यांच्या डोक्यातली खुटी काढायची. मला सगळ्यात आधी माझं टिप्पणी आहे, प्रमाणपत्राचा एक विरुद्ध होऊन देणार नाही, मराठी टेन्शन घ्यायचं नाही, पक्का आरक्षण आहे आपलं, बरं दादा. का. पण यांच्या डोक्यात जे आहे ना, आपलं कोणी काही करू शकत नाही बहुमतावर, यांना तो हिस्सा पहिला दाखवतो मी आता. दादा, सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये एक ठराव मंजूर करण्यात आला आहे. शिवरत्न जे गेल्या अनेक वर्षापासून ते नाव आहे, ते बदलून माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचं नाव देण्याचा घाट आहे किंवा निर्णय झालेला आहे. मात्र आपण पाहतोय की विरोधी पक्षांकडून याला कडाडून विरोध केला जातोय, कारण त्यावेळी शासन निर्णय जिल्हा परिषद मध्ये ठराव ते समजून घेतो सोलापूरच्या यांच्याकडून. शासन निर्णय असेल तर बोलतो मी. विरोधकांकडून सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर बार्शीतला विषय दादा आहे. सोलापूर जिल्ह्याच्या बांधवाच्या पाठीशी राहणार. फक्त मी त्यांच्याकडून समजून घेतो काय प्रश्न आहे. माहितच नाही आता शब्द माझ्याकडून. बार्शीतल्या एका ब्राह्मण महिलेने ओबीसी सर्टिफिकेट काढून त्याचा लाभ घेतलेला कळालं आहे. मला. तुमच्याकडे ते कळालं का? मला तुळजापूरमध्ये कळालं. मी संध्याकाळी ते रितसर निवेदन दिले ते बघतो, आणि फडणवीसांनी तिथे बी काय केलं हे बघतो. मराठे डोळे उघडा, जागे व्हा, बर्बाद होऊन जाते लेकरं पक्षाच्या नादात. विसरू नका, घरं सोडायचं शिका. तुम्हाला घरं सोडावेच लागणार आहेत मराठ्यांना. तुमच्या अंगात मराठीचं रक्त खेळू द्या. 29 ऑगस्टला मराठ्यांच्या गाड्या घरी राहता कामा नये. अख्खे मराठी अंतरवादी. दादा, प्रवीण दरेकरांनी तुमच्यावरती टीका केलेली आहे, ते तुमच्या अक्कलच काढलेली आहे त्यांनी. नाही, त्याचं कसं झालंय बरं का, ते येशीच्या आता आलंच नाही. ते गाव पुरीचे, त्याला जास्त हल्ला नाही त्याला, त्यामुळे त्याला काय मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी अतिशय गंभीर स्वरूपाचे असे आरोप केलेले आहेत. मला अटक करण्याचा डाव होता, पण मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाज काहीही करू शकतो. मराठ्यांनो जागे व्हा, नेत्यांच्या नादी लागू नका, असं देखील आवाहन जरांगे पाटील यांनी केलेलं आहे. मराठ्यांमध्ये गैरसमज पसरवून फूट पाडण्याचा फडणवीसांचा प्रयत्न आहे. मी आतापर्यंत कधीच ना शिंदेंवर ना फडणवीसांवर वैयक्तिकरित्या टीका केली, असं देखील जरांगे पाटील म्हणतायत. जरांगे आणि मराठे काहीही करू शकतात, असं देखील एक प्रकारे इशारा देत मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय. मराठ्यांची ताकद काय असते ते आम्ही दाखवून देऊ, असं देखील जरांगे म्हणतायत. मला ईडीची भीती दाखवू नका, माझ्याकडे काहीच नाही, असं देखील पुढे जरांगे म्हणतायत. तर मला शिंदे किंवा फडणवीस यांच्या माणसांकडून फोनवर फोन येत आहेत, पण मी ते फोन उचलणार नाही, असं देखील त्यांनी सांगितलंय.